कर्मचारी सहकारी पतसंस्था रजिस्टर नंबर 109 सामान्य सभासदांच्या वतीने या संचालक मंडळावर आमचा जाहीर या ठिकाणी आरोप आहे। 4 वर्षांपूर्वी इलेक्शन झाल्यानंतर त्यांनी जी काही वचनं दिली होती, या 21ही वचनापूर्वी एकही वचनाची पूर्तता या महाशयांनी केलेली नाही। चुकीच्या पद्धतीने इतर पतसंस्थेमध्ये हे ठेवी ठेवतात आणि त्या ठेवीमध्ये हेराफेरी करून आकडा फुगवण्याचं काम ही संचालक मंडळी करत असतात। आणि चुकीच्या पद्धतीनं एक गृह कर्जावर त्यांनी फक्त 1% व्याज दर कमी करून सामान्य 238 कोटी रुपये कर्ज घेणाऱ्या लोकांना त्यांच्या डोळ्यामध्ये आणि धूळफेक केलेली आहे। कोणत्याही पद्धतीची नोकर भरतीची गरज नसताना आहे ते कर्मचारी सध्या त्या ठिकाणी बसून असताना सुद्धा फक्त स्वतःच्या लाभासाठी यांनी 10 कर्मचारी भरण्याचा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे। या 4 वर्षांमध्ये या संचालक मंडळांकडून आनागोंदी कारभार करून ठेवीदारांचा सुद्धा यांच्यावर विश्वास राहिलेला नाही, कर्जदारांचा सुद्धा यांच्यावर विश्वास न राहिल्यामुळे कर्ज सुद्धा या ठिकाणी 50 कोटी या ठिकाणी कमी झालेला आहे, ठेवी सुद्धा 60 कोटीने या ठिकाणी कमी झालेला आहे। आणि फक्त सामान्य सभासदांचा हित न जपता स्वतःचा हित जपून फक्त लूटमारीचा धंदा ही संचालक मंडळी या ठिकाणी करत आहेत। आणि म्हणून या सामान्य सभासदांना च्या वतीने मी या ठिकाणी सांगतो की तुम्ही जर तात्काळ या ठिकाणी अलर्ट मोडवर जर आली नाही तर याहीपेक्षा मोठे आंदोलन करण्याचा सामान्य सभासदांच्या वतीने या ठिकाणी मी त्यांना आव्हान या ठिकाणी देतो आहे। लोकांनी केलेले जे आरोप आहे हे निराधार आणि तथ्यहीन आहे। राजकीय हेतूने प्रेरित होऊन त्यांनी आगपाकड केलेली आहे। वास्तविक पाहता त्यांनी ठेवीच्या संदर्भात जो काही आरोप केलेला आहे की 70 कोटीच्या ठेवी हेराफेरी केली, आपणासाठी संस्थेमध्ये संपूर्ण रेकॉर्ड उपलब्ध आहे, पारदर्शक आहे, त्यांनी कधी पण येऊन पाहू शकता, इतका पारदर्शक आणि स्वच्छ कारभार आहे। त्यानंतर सभासदांना आम्ही त्यांच्या व्याज दरात कपात केलेली आहे, हा संचालक मंडळाचा एकमताने झालेला ठराव आहे। आणि गृह कर्जावर आम्ही 1 अंकी व्याजदर केलेला आहे, सभासदाची पर्वणीच आहे। त्यानंतर भरतीच्या संदर्भात वारंवार आरोप करत असतात। पतसंस्थेचा 51 कर्मचाऱ्याचा पॅटर्न मंजूर आहे आणि 2 शाखेची निर्मिती झाली आहे, आर्णी आणि पांढरकवडा, त्यांचे पण 4-4 पदं आहे। असे 58 पदं असताना सुद्धा आम्ही जे 10 जागेवर रिक्त कर्मचारी आहे त्या रिक्त जागेवरच फक्त भरती नियमानुसार सर्व वरिष्ठ कार्यालयाच्या परवानगी घेऊन आम्ही करणार आहोत। तसेच कर्जाच्या संदर्भात महिनाभर कर्ज उपलब्ध होत नाही असा त्यांचा तथ्यहीन आरोप आहे। आज रोज पतसंस्थेत लगेच अर्ज, तुरंत कर्ज, ज्या दिवशीचा अर्ज त्याच दिवशी कर्ज, अजूनपर्यंत असं एकाही व्यक्तीचं कर्ज पेंडिंग नाही। ज्यांचं अनेक वित्तीय संस्थांचे ज्यांच्यावर कर्ज आहे आणि ज्यांच्या मर्यादेत बसत नाही अशाच व्यक्तींचं कर्ज मंजूर होणार नाही हे स्पष्ट आहे। पण ज्यांचं जो सभासद नियमित आहे त्यांचं लगेच अर्ज, तुरंत कर्ज, आजपर्यंतच्या इतिहासात असं कधी नाही झालं, ते आम्ही करत आहोत। आणि सभासदाचे हित जोपासण्यासाठी आम्ही अपघाती विमा असो किंवा कुटुंब आधार योजना असो, वृक्षारोपण असो का गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा असो, हे आम्ही उपक्रम राबवत असतो। तसेच सेवानिवृत्त सभासदाला त्यांचा शेवटी मिळणारा लाभ दिला जात नाही अशी ओरड करत आहे। वास्तविक बघता महिन्याच्या शेवटच्या तारखेमध्ये जे आमची मासिक मीटिंग होतात त्यामध्ये मंजूर केल्यानंतर लगेच त्यांचा लाभ त्यांना मिळतात। जर एखादी सभासद दुसऱ्याचा जमानतदार असेल आणि तो थकीत असेल, अशाच व्यक्तीचं काम अडलेलं असते। विरोधक जे वारंवार ठेवीच्या संदर्भात सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करतात, ते याकरिता आम्ही ज्यांनी हा संभ्रम निर्माण करतात त्यांच्यावर संचालक मंडळाचा ठराव घेऊन कायदेशीर कार्यवाही करण्याचं ठरवलेलं आहे। जे विरोधकांनी आरोप केलेले आहे त्या संदर्भात सभासदांनी आमच्याकडे जर संपर्क साधला असेल, त्यांची काय समस्या असेल, आम्ही लगेच निपटारा करू। आणि अशा पद्धतीचं एकही प्रकरण आमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचलेलं नाही आहे। ते आरोप हे बिनबुडाचे आणि तथ्यहीन आहे। सरकारने काल पत्रकार परिषद घेऊन यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था म्हणजे यवतमाळ यांनी आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये जो 17 नफा झालेला आहे
हा नफा फुगवून दाखवलेला आहे, अशा प्रकारचं दिशाभूल करणारं स्टेटमेंट काल पत्रकार परिषदेमध्ये दिलेलं आहे. वास्तविक पाहता आमच्या संस्थेचं ऑडिट हे सर्टिफाय ऑडिटरकडून दरवर्षी केले जाते. याही वर्षी संस्थेचं लेखाजोखा ऑडिटरने अंतर्गत आणि बाह्य दोन्ही प्रकारचा तपासला. ऑडिटरने संस्थेला या आर्थिक वर्षामध्ये संस्थेच्या ठेवी आहे किंवा सभासदांना वाटलेलं कर्ज यावर जो नफा फ्रेम केलेला आहे तोच नफा त्यांनी आमच्याकडे ऑडिट स्टेटमेंट देऊन सुपूर्द केलेला असल्यामुळे हा नफा फुगून दाखवला चुकीचा आहे हा आरोप करणं 100% तथ्यहीन आणि दिशाभूल करणारा आहे.